कारण की जो कोण अडथळा निर्माण करणारा आहे त्याचं नाव आहे सैतान. आणि सैतान जो आहे तो तुम्हाला आणि मला पाडू इच्छितो. सैतान तुम्हाला आणि मच्छा घालवू इच्छितो. आणि त्यासाठी आपण ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की उपास आणि प्रार्थना जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला विजय प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. पहिले आपण कशावर विजय प्राप्त केलेला आहे? पहिले आपण आपल्या भुकेवर है ना, आपल्या जे भूक तहान आहे त्याच्यावर आपण विजय प्राप्त केला. आणि मग त्यानंतर ही भूक आणि तहान जो उपवास आपण म्हणतो ती जेव्हा देवाला सादर करतो, देवाला मान्य होतो, तेव्हा त्या समयी मग आता आपल्या पुढचा काय लाभ काय आहे? आपल्यापासून सैतान देखील घाबरून पळू लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण ही बाब अतिशय तातडीने आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की देव तुम्हाला आणि मला कशा प्रकारचे वचन देते. आणि आज जे वचन मी तुम्हाला देत आहे त्याकडे आपण बघणार आहे की वॉरियर वर्सेस वॉरियर. वॉरियर वर्सेस वॉरियर. वरी म्हणजे चिंता काळजी करणारा वॉरियर म्हटलेला. वॉरियर म्हणजे काय? वॉर करणारा योद्धा. वार करणारा योद्धाला वॉरियर म्हणतो आणि चिंता करणाऱ्याला काय म्हणतो? वॉरियर. खूप वरी, खूप काळजी, खूप पाळत्या, खूप चिंता, खूप उपवास करतो, प्रार्थना करतो, जमतंय थोडं जसं तसं होतंय, पण फार भीती वाटते हो, काहीतरी होणार तर नाही ना, काहीतरी त्रास होणार नाही ना, काहीतरी विपरीत होणार नाही ना, गोळ्या पण घ्याव्या लागतात, ते गोळ्यांचा काय अनेक प्रकारची वरी आहे. माझ्या मुलांची चिंता, माझ्या घराची चिंता, माझ्या कुटुंबाची चिंता, माझ्या घराण्याची चिंता, माझ्या शेजाऱ्यांची, अनेक गोष्टीची आम्हाला चिंता काळजी असतात. आणि आपण उपवास करतो. आणि उपवास करत असताना आपण उपवास करतो का हाच प्रश्न मला अनेकदा पडतो. जर तुम्ही उपवास करतात की माझ्या सर्व चिंता आणि काळज्या या दूर व्हाव्या, माझे सर्व टेन्शन हे दूर व्हावे, माझ्या समस्या हे दूर व्हावा, माझ्या सर्व अडचणी दूर व्हावा, म्हणजेच काय होणार आहे? माझ्या वरीज, माझ्या सगळ्या काय होणार? चिंता दूर होणार. आणि याच्यासाठी मी उपवास करतो. यासाठी काय करत आहे आपण? उपवास करतो. परंतु उपवास करत असताना देखील जर तुम्ही चिंताच करत बसले तर मग तो उपवास कशाचा? आपल्याला माहिती आहे, जर उपवास करत आहोत, कोणासाठी उपवास करत आहोत? देवाच्यासाठी उपवास करतो. आणि देव म्हणतो तुझ्या सर्व चिंता आणि काळज्या माझ्यावर टाक. प्रेज द लॉर्ड. हा, देवाची इच्छा काय की तुझ्या सर्व चिंता काळज्या, सर्व ओझे माझ्यावर टाक, मी तुला सर्व मोकळा करणार आहे. परंतु तरी देखील आपण उपवास आणि प्रार्थनेमध्ये चिंता जर करतो, याचा अर्थ स्पष्ट आहे की उपवास प्रार्थना तर करत आहे, परंतु वरीज किंवा चिंता तुमच्या अद्याप गेलेल्या नाही. आणि अद्याप देखील तेच ओझं घेऊन जर तुम्ही उपवास आणि प्रार्थना करत आहे तर तुमचा विश्वास कुठे? तुमचा विश्वास कुठे? उपवास प्रार्थनेच्या दिवसामध्ये तुमचा आणि माझा विश्वास जो आहे तो बळकट व्हायला पाहिजे. कारण की आपण उपवास नुसता करत नाहीये, प्रार्थना करत आहे, बायबल वाचत आहे आणि देवाच्या जवळ जाते. देव जेव्हा तुमच्या आणि माझ्या बरोबर कनेक्ट होत आहे, त्याची सहभागिता तुमच्या बरोबर आहे, तर निश्चित चिंता काळज्या ज्या आहे त्या जगिक गोष्टी आहे त्या पळायलाच पाहिजे. आणि जर ते पळत नाही तर मला सांगू द्या, तुम्ही निश्चितच वॉरियर झालेले आहात. तुम्ही चिंताग्रस्त व्यक्ती आहात. आणि चिंताग्रस्त व्यक्ती आत्मिकरित्या कधी देखील वॉरियर होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. योद्धा होऊ शकत नाही. तो पहिलेच पराभूत आहे. तो काय देवासाठी लढाई लढू शकतो का? तो चिंतापासून, समस्यापासून, प्रॉब्लेम पासून पहिलेच हारला, पहिलेच युद्ध हारलेला आहे. तो पहिलेच हात गाळून आणि बसलेला आहे. अशा अवस्थेमध्ये कोणतं युद्ध जिंकलं होतं? अरे साधा घरातलं युद्ध त्याला जिंकता येत नाही, तर देवासाठी काय युद्ध जिंकणार तो? होऊ शकतं का तसं? नाही होऊ शकत. तुम्ही तुमचं युद्ध पहिलेच चिंता आणि काळज्या स्वतः बरोबर बाळगून पराभूत झालेल्या, हारलेले आहात. त्यामुळे तुम्ही आता वॉरियरचा प्रश्न विसरूनच जा. परंतु
या उपास आणि प्रार्थनेच्या दिवशीमध्ये जर तुम्ही सर्व चिंता आणि काळज्या, जे कदाचित निश्चितच आपण म्हणतो की अरे बाळाचं असं कसं होऊ शकतो, उद्याचं काय होईल, आमच्या मुलाचं काय होईल, आमच्या लेकरांचं काय होईल, आमच्या घराचं काय होईल, आमच्या नोकरीचं काय होईल, या चिंता काय नाही आहे ना गरजेचे. परंतु उपास प्रार्थना करत आहे ना, तुम्हाला माहित असायला पाहिजे की ह्या सर्व उपास आणि प्रार्थना मी देवाच्याकडे करतो आणि देव म्हणतो का घाबरतो तू, मी आहे ना तुझ्या बरोबर, का तू निराश होतो. या उपास आणि प्रार्थनेमध्ये चिंता काळजीच्या पलीकडे जो विजय आहे, प्रेज द लॉर्ड, एक विजय आहे, तो विजय मी येशूच्या नावामध्ये तुला देत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी कोणती गोष्ट अशक्य आहे, कोणती अशी गोष्ट मी जगातली करू शकत नाही. काय तुझ्या एवढ्या समस्या, काय तुझे एवढे मोठे प्रॉब्लेम एवढे मोठे आहे का की मी सोडू शकत नाही. परंतु तुझा विश्वास कुठे आहे, तुझा विश्वास कुठे आहे. इथे आपण पहिले शमूएलामध्ये आहोत आणि त्यामध्येच आपण राहत असताना आपण बघतो 17वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये एक चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे. आणि 17 आणि 16 मध्ये असं लिहिलेलं आहे की तो पलिष्टी जो आहे तो इथे आपल्याला दिसतं की 40 दिवस नित्य सकाळ व संध्याकाळ जवळ येऊन उभा राहत असे. सांगू शकता या पलिष्टीचे नाव काय होतं? दावीद आणि कोणाचं युद्ध झालं? दावीद वर्सेस कोण होतं लढणारा? गल्ल्यात ना, आपण संडे स्कूल पासून शिकतो. तो गल्ल्यात 40 दिवस सकाळ संध्याकाळ येऊन काय करत होता? तो उभा होता इस्रायली सैन्याच्या समोर आणि त्यामुळे त्यांना धडकी भरली, त्याला धडकी भरून गेली. अरे आता आमचं कसं होणार, ते लढायला तयार जाईन. हो प्रियानो, 40 दिवस आणि 40 रात्र. प्रभूला धन्यवाद असो की 40 दिवस आणि 40 रात्र मला सेवा करण्याची संधी लाभत आहे. आत्ताच मी सेवा करून दुसरी सेवा करत आहे. क्राइस्ट चर्च संपला आणि मी इथे आलेलो आहे. परंतु आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की 40 दिवस आणि 40 रात्र हा धिप्पाड व्यक्ती, हा सैतानासारखा व्यक्ती, हा निश्चितच एक महाकाय व्यक्ती या सर्व सैन्यांच्या समोर उभा आहे आणि त्यामुळे ते चिंताग्रस्त झालेले आहे. त्यांना वाटतं की एकच पुरेसा बाबा, ह्याच्या पुढे आम्ही काय जाणार. आणि अशा प्रकारचा हा चॅलेंज देणारा गोलियत जेव्हा उभा आहे तेव्हा ते भयभीत झालेले आहे, ते घाबर. हो प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या 40 दिवसामध्ये कोणता गल्ल्यात उभा आहे? असा कोणता गल्ल्यात उभा आहे ज्याची धडकी तुम्हाला भरलेली आहे, ज्यामुळे तुमचा देव जो परमेश्वर आहे, जो आमच्या सैन्यांचा राजा आणि राजाधिराज आहे, त्याचे सैन्य आम्ही आहोत, परंतु आम्ही घाबरलेलो. यस, सैतान आहे, धडकी भरते सैतानाच्यामुळे, सैतानाच्या द्वारे येणाऱ्या समस्यामुळे आमचं हृदय आणि अंतःकरण भयभीत होतं. परंतु त्या समय एक व्यक्ती उभा राहिलेला आहे, त्याचं नाव आहे दावीद. आणि तो 36व्या वचनामध्ये म्हणतो की आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले आहे, असा असून ती पलिष्टी त्या दोघांपैकी एकसारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सैन्यांना तुच्छ लेखलेले आहे. प्रेज द लॉर्ड. इथे त्यांनी काहीतरी उदाहरण देऊन काहीतरी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा जो आहे पलिष्टी आहे, याच्याबद्दल तो स्पष्ट म्हणतो की ह्या पलिष्टीने जिवंत देवाच्या सैन्याला तुच्छ लेखलेलं आहे. आता आपल्याला एक चित्र जर बघितलं तर काय दिसतं? एक व्यक्ती उभा आहे, त्याचं नाव गोलियत आहे. त्याच्या समोर कोण उभा आहे? पूर्ण इस्रायलचं सैन्य. कोण घाबरलेलं? कोणाला? एका व्यक्तीला, पलिष्टीचा एकाच व्यक्तीला पूर्ण सैन्य घाबरून गेले. आणि ह्याला इतकं आश्चर्य वाटलं, अरे तू देवाचे सैन्य आहात आणि तुम्ही एकाच माणसाला घाबरलेलं, कसं काय व्हायचं तुमचं? आता तो म्हणतो आता मी एकटा उभा राहतो आणि माझ्यामुळे बघा ते सैन्य पूर्ण घाबरणार. प्रेज द लॉर्ड. गोलियत तर सोडा, ते पलिष्टी सगळे आता घाबरून पळणार आहे. काय विश्वास आहे हा, काय अद्भुत विश्वास आहे हा. बघा, असा विश्वास तुम्हाला आणि मला दाखवायला पाहिजे. हा काही योद्धा नव्हता, हा काही कसलेला योद्धा नव्हता, हा काय सैनिक पण नव्हता, ह्याने देखील फार युद्ध जिंकलेले असंही काही नव्हतं. हा कोण होता? सुरुवातीला आपण सांगितलं दावीद कोण होता? मेंढपाळ होता.
साधा मेंढपाळ आहे. त्याचं काम त्याने मेंढरं चारणा व्यतिरिक्त त्याचं आणखीन काही त्याचे काही अचिव्हमेंट जे आहे ते काही नव्हतं. परंतु त्याला 2 अनुभव मिळालेले होते. त्याला 2 अनुभव मिळाले होते आणि त्या अनुभवामुळे तो म्हणतो की मला हा जर जो अनुभव मिळालेला आहे तर त्या अनुभवाचा लाभ घेत मी आता हे युद्ध जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनुभव म्हणजे साक्ष असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. इथे आपण नियमित साक्ष ऐकतो आणि आपण आनंदित होतो, टाळ्या वाजवतो आणि आपल्यालाही वाटतं अनेकांना की मला देखील साक्ष द्यायला पाहिजे, है ना? वाटतं की नाही वाटतं? प्रत्येकाला वाटतं की अरे मला पण साक्ष द्यायला पाहिजे. आणि ह्या साक्ष जे आहे तुमच्या आणि माझ्या वैयक्तिक साक्ष, ही तुमची आणि माझी ताकद आहे. कारण की प्रत्येक साक्षाच्या नंतर साक्ष देणारा व्यक्ती म्हणतो की प्रभू येशूमुळे मला हे शक्य झालेलं आहे किंवा मला ही गोष्ट साध्य झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी व्यक्ती म्हणतो का असं की माझ्यामुळे, कोणीतरी ब्रदरमुळे, सिस्टरमुळे, पाळकामुळे? नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने मला आरोग्य दिले, प्रभू येशू ख्रिस्ताने माझी समस्या करणे, प्रभू येशू ख्रिस्ताने माझं बरं केलेलं आहे. यस, ही साक्ष तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आता इथे जर 2 गोष्टी त्याने सांगितलेल्या आहे आणि त्यामध्ये त्याची पहिली साक्ष ही आहे, मी त्याकडे जाणार नाही कारण की महत्वाच्या गोष्टी पुढे आहे, की एक सिंह आणि एक अस्वल याच्या पंजातून सोडवलेला आहे. नुसतं पंजातून सोडवलं नाही, सिंह आला आणि तो पळायला लागला आणि इतका जोरात पळाला की सिंह त्याचा पाठलागच करू नाही शकला आणि त्यामुळे हात सुटला, असं नाही घडलं. अस्वल आला आणि अस्वलाला काहीतरी त्याने केलं आणि अस्वल पण, तसंही नाही. हे वेगळ्या प्रकारचं आहे. ह्याने जेव्हा सिंह त्याच्या या मेंढरांना आपलं भक्ष्य बनू लागला, हा मध्ये उभा राहिला आणि त्याने काय केलेलं आहे, वचन असं शिकवतो. तो म्हणतो की त्याने कोकऱ्यासारखं त्याला फाडून त्याचा वध केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांनी नुसतं काही पळाला आणि वाचला असं नाहीये तिथे. त्यांनी जसा कोकरा हाताने फाडावा, आता आपण तर कोकराही फाडू शकत नाही, पण कदाचित त्या समयाच्या मेंढपाळांमध्ये तेवढी ताकद होती की ते हाताने फाडतील. सिंहाला त्याने फाडून टाकलं. अस्वलाचा त्यांनी काय केलेला आहे, वध केलेला आहे. आणि त्याला या गोष्टीची जाणीव होती की ह्या दोन्ही वधाच्या मागे माझी ताकद नव्हती, तर देवाचं सामर्थ्य होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही साक्ष आहे, ही साक्ष आहे की ही जी ती ताकद होती वाघाला किंवा या सिंहाला फाडायची. मागील दिवसामध्ये मी गेलो होतो आणि आम्ही तिकडे सर्व मोठं झू बघत होतो आणि तिथे ते वेगवेगळे प्राणी होते आणि त्याच्यामध्ये सिंह आम्ही बघितले आणि सिंहामध्ये लिहिलेलं होतं गिर आणि वेगवेगळेच. तर सिंहाचं वजन आम्ही बघितलं तर 250 ते 350 किलो वजन. एका सिंहाचं एव्हरेज वजन 250 ते 350 किलो. आपण 70-80 किलोचा असतो, 100 किलोचा पोतं उचलू शकत नाही. विचार करा, 250 ते 350 किलोचा सिंह ह्याने हाताने फाडून टाकला. म्हणजे ही ताकद, ही मानवी ताकद आहे का सर? आपण अस्वल बघितलं असेल, मोठे मोठे अस्वल असतात, आपल्यापेक्षा मोठे मोठे अस्वल, त्याला देखील त्याने वध करून मारलं. ही नॉर्मल ताकद नाही, ही त्याला देखील माहिती आहे, आपल्याला देखील माहिती आहे. या ताकदीमध्ये कोण होतं, तर देवाचं सामर्थ्य होतं. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तो म्हणतो आता, त्यामुळे पुढे तो काय म्हणतो, वचन लक्ष देऊन ऐका. त्यामुळे दासाने हे काम केलेलं आहे, त्यामुळे पलिष्ठीच्या त्या दोहापैकी एक सारखा ठरेल, कारण की त्याने जिवंत देवाच्या सैन्यास तुच्छ लेखले. पुढे तो म्हणतो, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले, तोच मला पलिष्ठीच्या हातातूनही सोडवेल. प्रेज द लॉर्ड. कसे सोडवले? पंजातून कसे सोडवले? सिंहाच्या खलास केलं. अस्वलाच्या सिंहातून पंजातून कसे सोडवले? अस्वलाला मारून टाकलं. आता तो काय म्हणतो, आता हा बेसुंती जो 10-11 फीटचा माणूस आहे, आपल्याला माहिती आहे, कदाचित त्याचे आपण टीव्हीवर किंवा फेसबुकवर बघितलं असेल की त्याचं जे सांगडा तो देखील सापडलेला आहे. या गोलियाचा सांगडा देखील सापडलेला आहे. त्याच्यासमोर माणूस एकदम लहान पिल्लासारखा दिसत होता. एवढा मोठा 10-11 फीटचा माणूस आहे तो. आणि त्याच्या समोर हा चॅलेंज देऊन म्हणतो की तो देखील अशा प्रकारे मारला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. घाबरला का तो?
त्याला लढायचं नव्हतं हे लढाई, एक लक्षात ठेवा, हा त्याचा लढा नव्हता. लढण्यासाठी काय होते, इस्रायलचे सैनिक होते. रडण्यासाठी राजा शाऊल होता, त्याचे सेनापती होते, त्याचे भाऊ सुद्धा सैनिक होते. परंतु तो म्हणतो, अरे बापरे, हे घाबरलेले सैनिक काय लढणार आहे, आता मला जी ताकद मिळालेली आहे जाऊन लढणार आहे. का लढणार आहे, कारण की त्यांनी कोणाचा अपमान केलेला आहे, माझ्या जिवंत परमेश्वराचा अपमान केलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांनी माझे जिवंत, हो प्रियांनो, या दिवसामध्ये अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही आणि मी निश्चितच पुष्कळ लढणारे आहे. अनेक जण म्हणतात पाळक आहे, सिस्टर आहे, ब्रदर आहे, परंतु प्रत्येकाने देवाची लढाई लढायची आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे आपण बघणार आहोत कशा प्रकारची लढाई, परंतु प्रत्येक जण योद्धा आहे आणि त्यामुळेच आपण वॉरियर नाही तर वॉरियर आहोत. प्रेज द लॉर्ड. चिंता करणारे लोकांपैकी नाही. इस्रायली लोक चिंता करणाऱ्या पैकी होते, परंतु त्याच्यामध्ये एक वॉरियर होता, त्याचं नाव होतं दावीद. त्याचं नाव काय होतं, दावीद. आणि यामुळे आपल्याला ही बाब दिसून येत आहे की शमूएल 17वा अध्याय आणि 47व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघूया. या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तलवारीने नाही भाल्याने विजय होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल. गोल्यात काय म्हणत होता, अरे काय लढायला आलेला आहे. त्याच्या वरचं जर वचन आपण बघितलेलं, तू केवढा मला तुच्छ लेखतो, अरे मी क्षणात तुझे धडापासून शिर वेगळं करेल आणि आकाशातले पक्षी व वन पशुला हे सर्वांचे प्रेते सैनिकांचे खायला देणार आहे. ही बाब लक्षात ठेवा. मी तुला सगळ्यांना खलास करण्यासाठी हा चॅलेंज करणारा गोल्यात असताना देखील तो म्हणतो, मी बघ, दावीद म्हणतो, बघा आता वेळ येणार आहे की मी तुझं धड आणि शिर वेगळं करण्यासाठी तयार झालेला आहे. घाबरला नाही तो. हो प्रियांनो, समस्या किती मोठी असली परंतु त्याच्या समोर गोल्यात नव्हता, त्याच्या समोर कोण होता, परमेश्वर होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण समस्याकडे बघू नका, आपण परमेश्वराकडे बघा. परंतु या दिवसामध्ये जे उपवास करत नाही, प्रार्थना करत नाही, त्यांना समस्या, प्रॉब्लेम, टेन्शन, भीती, गडबड, भांडणे, वाद, व्यसन हेच दिसत राहत. त्यांना देवच दिसत नाही. त्यामुळे मग ते चिंतेमध्येच राहणार ना, ते चिंताच करणार आहे, टेन्शन मध्येच राहणार, भीतीमध्ये राहणार, कारण की त्यांना देव दिसतच नाहीये. हो प्रियांनो, देव दिसण्यासाठी आम्हाला देवाच्या समोर जायला पाहिजे. आणि जेव्हा आपण समोर जातो, देवासाठी उपवास करतो, देवासाठी प्रार्थना करतो, देवाला म्हणतो, प्रभू मी कमी पडत आहे, माझी चिंता माझ्यापासून जात नाही, माझ्या समस्या माझ्यापासून जात नाही, माझ्या अडचणी माझ्यापासून जात नाही, मला तुझ्याच चालायचं, मला तुझ्या वचनात चालायचं. देव म्हणतो, मी तुझ्या सर्व चिंता काळज्या मी तुझ्यापासून दूर करीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हो, पाऊल तुम्हाला आणि मला पुढे टाकायचं. पाऊल दाविदाने पुढे टाकले. दाविदाला बळबळ ओढून आणलं का त्यांनी, की दाविदाला कोणी म्हटलं की त्याचे भाऊ म्हणत हसत होते, अरे कुठे चालला बाबा, तुझी काय लायकी, तो माणूस कुठे, तो बघा तो राक्षसासारखा माणूस, तू आताच कुठे, एवढा तू कधी लढला नाही, काय नाही. आणि खरोखर तो लढणार नाही. जेव्हा शौलाचे सगळे त्याला सगळे वस्त्र घातले, चिकला, त्याला चालता येई नाही, इतका बारका होता तो. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात, परंतु एकच गोष्ट होती, त्याच्या बाजूने सर्वसमर्थ देव होता. प्रेज द लॉर्ड. आणि तो देवाकडे बघत होता. नंबर 2, तर देवाकडे बघत असताना त्याच्या हाती काय होतं, त्याने गोटे घेतलेले होते, है ना. तिथे किती गोटे घेतलेले होते आपण बघितले, 5 गुळगुळीत गोटे घेतले. आणि त्याच्यापासून किती गोटे चालवले त्याने, सांगा, किती गोटेचा वार केला त्याने, किती गोटे घेतले. पहिला गोटा घेतला, तो मारला आणि खेळ खदास. एकच गोट्यामध्ये बघा, 49 49 वचनामध्ये 5 गोटे होते, एकच गोट्यामध्ये खेळ खलास झाला. काय कोणत्या प्रकारचं हत्यार आहे हे माहित नाही बाबा, हे असे कोणते हत्यार आहे लढाईमध्ये गोट्यांनी कधी जिंकलेले. परंतु प्रियांनो, गोटे कशासाठी होते, पक्षी मारण्यासाठी, पक्षी हाकलायसाठी. आणि इथे काय मारत, राक्षस मारला जात आहे. हे कोणाचं काम आहे, मनुष्याचं काम नाही आहे, हे देवाचं काम. हो प्रियांनो, आजपर्यंत लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी चिंता आणि प्रॉब्लेम आणि समस्याने मारले जाता.
कारण की चिंता आणि चिता यामध्ये एक अनुस्वाराचा फरक आहे. अनेक लोक चिंतापासून चितेकडे किंवा मरणाकडे चाललेले आहेत. आपल्याला चिंता सोडून विजयाकडे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला आणि मला विजयाकडे नेण्यासाठी गेलेले. ओजस फोटो चालवत राहा. आणि त्यासाठी ही बाब देखील तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या दिवसामध्ये जेव्हा आपण 40 दिवस आणि उपवास आणि प्रार्थना करत आहोत प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा की जर तुम्हाला पुढे जायचंय तर तुमच्या ज्या पॉकेटमध्ये तुमच्या जवळ काहीतरी गोट्यांची तर गरज आहे. हे गोटे म्हणजे काय आहे? हे गोटे म्हणजे तुमच्या जीवनातले साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही साक्ष जर तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही म्हणता नाही ब्रदर ते इंटरनॅशनल स्पीकर त्यांनी असं दिलं, त्यांनी डोक्यावर हात ठेवला, तो अच्छा हो गया, उसने उसको किया, वो सुनने लग गया. हे सगळ्या काही चांगल्या गोष्टी आहे, त्या लोकांनी केलेल्या आहे त्या देवाच्या सामर्थ्याने. पण तुमचा देव तुमच्यासाठी काय केलेलं आहे हे तुम्हाला माहित आहे का? आणि जेव्हा आपण लहान लहान लढाया जिंकतो तेव्हा मोठी लढाई जिंकू. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं अरे काय छोटी मोटी प्रार्थना कुछ नहीं हो रहा. अरे होगा, आज छोटी लढाई जीतेंगे तब बड़ी लढाई जीतने वाले. आज तुम्ही छोट्या डायरेक्ट बडेच लढाईमध्ये जायचा प्रयत्न करता की डायरेक्ट मी हात ठेवला तर लोक एकदम पडायलाच पाहिजे खाली, आता हात ठेवलं की मेलेलेच उठायला पाहिजे, एक लंगडेच उठ. अरे अशा गोष्टी निश्चित देव करेल, पण छोट्या मोठ्या लढाईसाठी तर तुम्ही तयार व्हा ना. इथे देवाने त्याला पहिले ट्रेन केलं. पहिले त्याच्या अंगावर सिंह सोडला, मग त्याच्यानंतर अस्वल सोडलं आणि दोन्ही लढण्यासाठी त्यांनी बळ पण सोडलं. प्रेज द लॉर्ड. देवाने अस्वल पण त्याच्या अंगावर सोडलं आणि मग त्याच्या मागे सामर्थ पण येत होतं. प्रेज द लॉर्ड. अस्वल पण सोडलं, देव म्हणे सामर्थ पण देतो, आणि देवाच्या सामर्थ्याने त्या दोघांना त्याने ठार केलं. त्यामुळे त्याच्याकडे गोट्याच्या अगोदर ताकद होती ती साक्षची. प्रेज द लॉर्ड. अनुभवाची. त्याचं जे ट्रायल होतं, ते जे प्रिलेम होती ती फार मजबूत होती. आणि त्याला आता हे कळून चाललं होतं की मी सिंहालाही हारू शकत नव्हतो, मी अस्वलेला हारू शकत नव्हतो, परंतु मी त्यावर जर जिंकलो तर मी निश्चित गोलियातवर देखील जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. मग त्याला माहित आहे की दोन्ही गोष्टी माझ्यामुळे देवामुळे जर मी जिंकलो तर आज देखील तोच देव मला गोलियातवर देखील विजय देणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साक्ष अतिशय महत्वाचे. माझ्या जीवनामध्ये मी सारखी देवाकडे प्रार्थना करतो की देवा मला पाळक बनव, परंतु नुसतं संदेश देणारा पाळक नव्हे तर माझ्या जीवनातून साक्ष देखील लोकांना देखील. माझी वैयक्तिक साक्ष ही आहे, माझ्या जीवनामध्ये हे वैयक्तिक कार्य हे आहे. त्यामुळे लोक म्हणतील की खरोखर हा समोर उभा राहिलेला व्यक्ती हा देवाचा मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. द मॅन ऑफ गॉड हा देवाचा व्यक्ती आहे. मग कार्य होणार आहे. तुमच्या पदरी तुमच्या पाकिटात काही साक्ष नाही तर आज उपवास समयामध्ये देवाकडे मागा की देवा माझ्या जीवनामध्ये तू साक्ष निर्माण कर. यासाठी की नुसतं मी पुढे येऊन बोलणारा नव्हे, तसं साक्षाचा अनुभव घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या साक्ष देणारा मी व्यक्ती होणार आहे. प्रेज द लॉर्ड. मोठ्या साक्ष देणारा व्यक्ती मी होणार आहे. आणि ही बाब फार महत्वाची आहे. आणि इथे आम्हाला ही गोष्ट दिसते की त्याने पहिल्या 2 लढाया जिंकल्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्याची पूर्वतयारी झालेली होती. पूर्वतयारी झाल्यामुळे तो विजयी झालेला आहे. आणि विजय होत असताना त्याने सिंह कसा फाडला, बरोबर आहे की नाही? तर आता असं काही फाडला का त्याला गोलियातला? नाही. बघा, प्रत्येक वेळेस देवाला लढण्याचे देव वेगवेगळे प्रकार देतो. प्रत्येक वेळेस एकसारखी साक्ष नसणार तुमची. काही ना काही बदल, वेगवेगळे टेक्निक्स देव देतो तुम्हाला लढण्याचे, आणि ते देखील महत्वाचे. आणि यासाठी देवाचं वचन काय करतं की माझ्या सर्व शस्त्र सामग्री तुम्ही धारण करा. म्हणजे वेगवेगळ्या शस्त्रांच्या द्वारे तुम्हाला विजय प्राप्त होईल. प्रत्येक वेळेस हे चालणार नाही, प्रत्येक वेळेस काठी चालणार नाही. तर ह्या वेळेस वेगळ्या प्रकारचं काहीतरी मी तुला देते, आणि वेगळ्या प्रकारचं हे आहे की जे तुझ्याकडे आहे तेच मी तुझा उपयोगात आणणार आहे. प्रेज द लॉर्ड. मोशेला देव म्हणतो की जा या समुद्राचे 2 भाग कर. मोशेने कशाचा वापर केला? काय केलं मोशेने? है ना, ते खडकावरून पाणी काढ. काय कशाचा वापर केला मोशेने? काठीच.
साप ह्याचा सुरुवातीला जेव्हा मिसरच्या राजासमोर तो फारोच्या समोरला कशाचा उपयोग केला? काठी. हा कोण होता? मेंढपाळ. मेंढपाळाकडे काठी असते. हो, देव काय फार स्वर्गातून काही मोठे हत्यार नाही तुमच्यासाठी पाठवणार. जे तुझ्याकडे आहे त्याच्याद्वारेच युद्ध जिंकायचंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा निश्चितच गोटे घेऊन चाललेला होता. त्याच्या हातात गोफण होती, त्याच्याकडे काठी देखील होती. हे तू वापर आणि जिंकून जा. हो प्रियांनो, आमच्याकडे केवढं बुद्धी आहे, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तुमच्याकडे जेवढं शिक्षण आहे, तुमच्याकडे जेवढं आवाक आहे, त्याचाच उपयोग करून विजय येणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असं नाही की तुम्ही फार बायबल ट्रेनिंग घेणार आणि इकडे जाणार तिकडे जाणार, फार मोठे स्पीकर होणार आणि मग तुम्ही विजय. नाही, तुमच्याकडे जे आहे ते पुरेसं आहे देवाला. त्याच्यासाठी काही वेगळं तुमच्याकडे त्या व्यक्तीने असं करून केलं तर मी पण तसं करून, नाही, निश्चितच नाही. यासाठी तुमच्याकडे जे आहे ते देवाला समर्पित असावं. तुम्ही स्वतः देवाला समर्पित असलं तर ते गोटे देखील पुरेसे आहे. गोटे देखील पुरेसे आहे. आणि हीच बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला अनेकदा असं वाटतं की नाही, मी असं करेल, मी तसं नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवूच नका. परंतु त्यासाठी दावीद देवाला समर्पित होता. प्रेज द लॉर्ड. आम्ही काहीच नाही केलं तर देवाने उपयोगात करणार. दावीद निरंतर देवाचे गीते गात होता. अरण्यात बसायचा तो, आपल्याला माहितीये, जंगलामध्ये तो बसायचा, मेंढर चारायचा आणि दुसऱ्या बाजूला स्तोत्र रचत होता. तो देवाचे गुणगान गात होता. या सगळ्या गोष्टी जे पवित्र शास्त्रामध्ये तो देवाच्या सानिध्यात लहानपणापासून चालत होता. आणि त्यामुळे लहान वयातच पुढे जाऊन आपल्याला माहितीये की त्याला राजा म्हणून देवाने निवडून घेतलेलं होतं. हो, ही बाब खरी होती. परंतु तरी देखील त्याची लढाईची ही महत्वाची जी लढाई होती, ज्याद्वारे तो आता सैनिक म्हणून प्रस्थापित होणार. प्रेज द लॉर्ड. सैनिक म्हणून प्रस्थापित होणार होता. ती लढाई जिंकण्यासाठी त्यांनी पहिलेचे जे त्याचा व्यवसाय होता, तो व्यवसाय सामान्य व्यवसाय होता. तो होता काय करायचं? मेंढर चारायचं आणि त्यामध्ये पक्षी हाकलायचं. जो एक साधन होतं ती होती गोफण. आणि त्याचा गोटेच्या द्वारे त्यांनी पहिला विजय प्राप्त केलेला आहे मनुष्यावर. प्रेज द लॉर्ड. तो मनुष्य कसा आहे? भयानक लढवय्या मनुष्य होता. तो राक्षसासारखा मनुष्य होता. तो सैतानासारखा मोठा होता. परंतु देवाच्या योजनेनुसार तो खाली पडला. त्याचं धड आणि शिर त्यांनी वेगळं केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग काय झालेलं आहे? तो जसाच मेला, कोण पळाले? आपल्याला दिसतं पलिष्टी पळाले. आणि विजय कोण घेत गेलेले पुढे? इस्रायली राष्ट्राला देवाने विजय दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग आता ह्याला पळायची गरज नाही पडली. बाकीचे सैनिक पळाले आणि त्यांनी पलिष्टी लोकांवर मोठा विजय प्राप्त केलेला. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, सुरुवातीची जी लढाई आहे ती लढाई अतिशय महत्वाची आहे. आणि त्या लढाईमध्ये जात असताना तुम्हाला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की आम्हाला काय करायचंय? चिंता नाही करायची, टेन्शन नाही घ्यायचं. दावीद काय म्हणतो की हा माझ्या समोर त्या करडूच्या समान आहे. कशासारखा? करड्यासारखा. मी त्याला सहज मारन. परंतु जर तुम्ही टेन्शन घेतलं तर आपल्याला करडू देखील सिंहासारखा वाटत. काही लोकांना चिंता एवढीच असते, पण एवढी मोठी चिंता वाटतं त्यांना. पाळक साहेब रात्रभर झोप येत नाही. पाळक साहेब धडधड धडधड वाढतं. पाळक साहेब बीपी वाढतं. पाळक साहेब आम्ही झोपच लागत नाही. पाळक साहेब जेवण जात नाही. अहो, चिंता छोटीशी आहे, देव मोठा आहे. तुम्ही चिंताला मोठं केलेलं आहे. देवाला मोठं करा, चिंता आपोआप संपून जाईल. परंतु आम्ही काय करतो? एवढीशी चिंताला एवढे जास्त करतो आणि त्यामुळे तो गोलियात होतो. आणि आपण 40 दिवस उपास प्रार्थना म्हणतच राहतो, परंतु काही होत नाही. कारण की कदाचित आपण कसं बस 40 दिवस मारून नेतो, परंतु काही देखील तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल होत नाही. हा 40 दिवस 40 रात्र भीतीमध्ये घाबरलेले लोक, काय करावं काय सुचेना. आणि शेवटी काय झालं? देवाचा माणूस दावीद पुढे आला आणि त्यांनी काय केलेलं आहे? विजय मिळवून दिलेला आहे. हा विजय कोणता होता? शारीरिक विजय बिलकुल पण नव्हता. ही देवाची योजना होती. आणि देवाची योजनेने काय केलेलं आहे? तर राष्ट्रांवर एक राष्ट्राला विजय मिळवून दिलेला आहे. आणि ही बाब देखील अतिशय महत्वाची आहे. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब आपण जाणून घेत असताना पुढे आपण ही गोष्ट दाखवते की हे विजय देवाने का दिला हो त्याला. कारण की इथवर
पहिले जर आपण बघितलं तर अस्वल आणि सिंहाशी तो लढत असताना काय म्हणून लढला? काय म्हणून लढला तो? एक मेंढपाळ म्हणून लढला, बरोबर ना? मेंढरांचा बचाव करणारा एक मेंढपाळ सिंहाला मारत होता आणि कोणाला मारत होता? अस्वलला मारत होता. का? कारण की त्याचे मेंढर यांचा जीव धोक्यामध्ये होता. परंतु आता जे सेकंड नंबरचं युद्ध जो तो लढला, त्या युद्धामध्ये तो काय म्हणून लढत होता? सैनिक म्हणून लढत होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता जे सेकंड युद्ध होतं, पहिल्या युद्धामध्ये तो जिंकलेला आहे प्राण्यांचा. आता दुसऱ्या युद्धामध्ये आता जो तो उभा होता तो कोणाच्या मध्ये होता? इकडे पलिष्टीचे सैन्य, इथे इस्रायली सैन्य, त्याच्यामध्ये हा उभा आहे आणि लढायला जो उभा आहे गोल्यात त्याच्या हातामध्ये देखील शस्त्र आहे आणि तो त्यांच्या समोर उभा आहे. आणि यामुळे तो पहिले कोणासाठी लढला? मेंढरांसाठी लढला. आता कोणासाठी लढत होता? राष्ट्रासाठी लढत होता. प्रेज द लॉर्ड. माझं इस्रायल राष्ट्र हे देवाचं राष्ट्र आहे. अरे इस्रायली लोक, तुम्ही कसे घाबरू शकतात? अरे तुम्ही देवाचे लोक आहात. तुमचा राजा, तुमचा प्रभू, तुमचा पुढे चालवणारा लीडर जो आहे तो परमेश्वर आहे. तुम्ही कसे घाबरतात? आणि आता तो राष्ट्रासाठी लढलेला आहे. आणि आता हा जो आपल्याला दिसतो मेंढपाळ आहे, आता तो काय झालेला आहे? सैनिक झालेला आहे. आणि पुढे पुढे तो निश्चितच दुसरे शमूएल याचा 5वा अध्याय आणि 6 आणि 7 मध्ये बघूया. पुढेच पहिले दुसरे शमूएल 5वा अध्याय आणि 6 आणि 7 मध्ये आपण बघूया. ह्यामध्ये 6 मध्ये असं लिहिलेलं आहे की राजाने म्हणजे दाविदाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेमचे देश मध्ये राहणारे यबुसी यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, तुझे येणे साधवायचे नाही, येथले आंधळे पांगळे सुद्धा तुला हाकून लावतील. बघा आता काय झालेलं आहे की राजा दावीद आता राजा झालेला आहे आणि त्याने सगळं काही जिंकलं. परंतु सियोन म्हणजे यरुशलेमच त्याला जिंकता आली नाही. आणि त्यामुळे यरुशलेमचे जे यबुसी लोक होते इतके स्ट्रॉंग होते की त्यांना हरवणं काय होतं? अतिशय कठीण होतं. आणि त्यांचं घमेंड बघा केवढे होते, त्यांची चढेलपणा किती होता बघा. ते काय म्हणतात? अरे तुम्हाला हाडायला लाव, आमचे आंधळे पांगळे लोक तरी सोडले ना, इस्रायल लोकांना असेच हारून पळून लावतील. त्यातले आंधळे पांधळे तुला हाकून लावतील. म्हणजे दाविदा तुला कधी हे जमणार नाही. अशा प्रकारच्या घमेंडनी भरलेले यबुसी लोक कुठे राज्य करत होते? सियोन मध्ये किंवा यरुशलेम मध्ये राज्य करत होते. परंतु तरी देखील दाविदाने गड घेतला आणि तेच आजचं दाविदपूर आहे. का झालेलं आहे? 9व्या वचनामध्ये बघा की दाविदाचा त्या गडावर दावीद राहू लागला. त्याला दाविदपूर असं नाव पुरले. पुढे आणि त्यानंतर दाविदाचा उत्कर्ष सुरू झाला. आमेन. का जिंकू शकलेला हे शेवटी दिलेला आहे. दावीद म्हटला, नाही मी जाणार, आंधळे लंगळे जरी आम्हाला समजलं तरी नो प्रॉब्लेम, कारण की आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि हेव्हा त्याने ते दावीदपूर घेतलं, तेव्हा तो जिंकला. तेव्हा त्या दावीदपूरला यरुशलेम नाव देऊन त्यांनी राजधानी केली. आणि आता आपण स्तोत्र 132 मध्ये वाचलेलं आहे. वचन 11 परत एक वार मी वाचतो. स्तोत्र 132:11 परत एक वार वाचतो. परमेश्वराने दावीदाजवळ ही शपथ वाहिलेली आहे, ती माघार कधी घेणार नाही. ती शपथ अशी की तुझ्या पोटातले फळ तुझ्या राजासनावर बसल. आणि वचन 13 मध्ये ते असं लिहिले की परमेश्वराने सियोन निवडून घेतलेला आहे, आपल्या निवासस्थानासाठी ती आवडलेली आहे. आला आता सियोनचं लक्ष. सियोन काय? परमेश्वराने सियोन निवडून घेतलेला आहे. येथे मी राहणार आहे अशा 14व्या वचनामध्ये. हे माझे विश्राम स्थळ होणार असं होईल आणि ही जागा मला आवडलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे हे सियोन देशामध्ये काय झालेलं आहे? या सियोन नगराला काय म्हटलेलं आहे? यरुशलेम. यरुशलेम मध्ये काय झाली? राजधानी झाली. आणि पुढे यरुशलेम मध्ये देवाचे राहण्याचं जागा म्हणजे त्याचं पवित्र मंदिर देखील प्रस्थापित झालेलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा ही बाब पहिले दावीद कशात काय होता? पहिलं युद्ध कसं लढला तो? मेंढपाळ म्हणून लढला. दुसरं युद्ध कसं लढला?
सैनिक म्हणून लढला, तिसरं युद्ध राजा म्हणून लढला, आणि तिन्ही युद्धामध्ये त्याच्याबरोबर कोण होता? परमेश्वर होता. लोकांनी त्याला मागे खिचण्याचा प्रयत्न भरपूर केला. पहिल्या युद्धामध्ये काय झालं? मोठा सिंह आला, मोठे अस्वल आला, घाबरायची पूर्ण शक्यता होती. हा लढाऊ व्यक्ती नव्हता, परंतु त्यांनी काय म्हटलं? अरे सिंहा, अरे अस्वला, तू माझ्या ह्या लहान कोकऱ्यासारखा आहे, तुला मी फाडून टाकलं. आणि त्यांनी खरोखर फाडलं. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या युद्धामध्ये तो सैनिक म्हणून लढायला आलेला आहे, परंतु तो त्याच्याकडे सैनिक सारखे काही हत्यार नव्हते. तो त्या काय गल्यातला काय म्हणतो? अरे तो किती मोठ्या मोठ्या गोष्टी करत असल्या, परंतु मी काय करणार? करडू सारखं तुला समाप्त करणार आहे. आणि त्यांनी ते केलं. तिसऱ्या युद्धामध्ये ते इस्रायल लोक, ते जे यबुसी लोक काय म्हणतात? अरे आंधळे पांगळे लोक देखील आमचे तुला हरवतील, तू काय आम्हाला हरवशील? परंतु परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि हे युद्ध जिंकला. आणि मग खऱ्या अर्थाने तो यरुशलेमच्या राजसिंहासनावर राजा म्हणून बसला. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीमध्ये चॅलेंज होतं, प्रत्येक गोष्टीमध्ये भीती होती, प्रत्येक गोष्टीमध्ये निश्चितच दडपण होतं, परंतु आम्हाला एक गोष्ट माहित होते की प्रत्येक वेळेस त्याच्या मुखामध्ये काय शब्द होता? हे युद्ध माझे नव्हे, तर हे युद्ध कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. आणि जर हे परमेश्वराचं युद्ध आहे तर परमेश्वर मला विजय देणार. प्रेज द लॉर्ड. येस प्रियानो, आज तुम्ही संकटाशी लढत आहे, तुमच्या घरातल्या वेगवेगळ्या प्रॉब्लेमशी लढत आहे, तुमच्या जीवनामध्ये चिंता आहे, आजारपण आहे, भीती आहे, गरिबी आहे, अडचण आहे, घरामध्ये भांडणं होतं, व्यसन आहे, अशा सगळे हे युद्ध आहे. हे सगळे लढाईसारखे युद्ध आहे. कारण की ज्या दिवशी तुम्ही पराभूत झाले त्या दिवशी तुम्ही खचणार आणि मरणार, हे निश्चित आहे. अनेक वर्षापासून तुम्ही स्वप्रयत्नाने लढले, परत आपण खूप स्वतःच्या प्रयत्नाने लढत गेलो, परंतु आजवर आपण कधी यशस्वी झालो नाही. परंतु आता उपवास समय यासाठीच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलेला आहे की हे 40 दिवस आणि 40 रात्र या गल्यातासारखे लोक येऊन किती तुम्हाला त्रास देत राहिले तरी घाबरू, भिऊ नका. कारण की तुम्ही उपास जिवंत परमेश्वराचा करत आहे. प्रेज द लॉर्ड. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, त्याच्या नियंत्रणाखाली सगळं काही आहे. आणि जर तुम्ही हे उपासी करतात आणि भीतत आहे तर याचा अर्थ उपास शून्य आहे. याचा अर्थ उपासामध्ये तुम्हाला काही देखील लाभ बेनिफिट्स मिळत नाही. परमेश्वर, मला माहित आहे की उपास करत असताना शैतान माझ्यावर अटॅक करेल, शैतान माझ्यावर हल्ले करेल, अडचणी विविध येतील, लढे मोठमोठे येतील, परंतु मी घाबरणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्यापैकी अनेकांना अनुभव असत आणि अनेक जण मला भेटतात, बाळा साहेब तुम्ही म्हटलं उपास करा, लय प्रॉब्लेम यायला लागले घरात, पहिल्यापेक्षा परिस्थिती डेंजर झाली, पहिल्यापेक्षा भयानक झाली. यस, होणार ना पैसे. मी त्यांना नेहमीच म्हणतो की जेव्हा तुम्ही देवाचं काम करताल तेव्हा सैतानाला कळून जातं. सगळ्यात पहिले सैतानाला कळतं की हा व्यक्ती आपल्या हातातून चाललेला आहे, तो पुरेपूर ताकद लावल ना. का नाही लावणार ताकद? ताकद लावणारे एक नाही, दोघं तिघं सैतान लावून देईल तुमच्या मागे त्यांच्या. तो कारण की त्याला कळत आहे हा व्यक्ती उपवास करत आहे, हा वचनात चालत आहे, प्रार्थना, येणाऱ्या दिवसामध्ये तो मला मारणार, त्याच्या पहिले ह्याला खलास करा. तो मला खलास करल, त्याला पूर्णपणे ठेचून टाका, यासाठी की परत येशूचं नावच त्यांनी घेता कामा नये. आणि त्यामुळे तो तुमच्यावर वादळ, तुफान, अडचणीचा डोंगर उभा करल. परंतु खचू नका, घाबरू नका. लढाया पहिल्या जिंकल्याशिवाय मोठी लढाई तुम्हाला जिंकता येणार नाही. लहान लहान लढाया आज जर तुम्ही जिंकल्या तर येत्या दिवसात मोठी लढाई जिंकण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. दाविदाला नुसतं अस्वल हरवण्यासाठी किंवा वाघ फाडण्यासाठी निवडलं होतं का देवाला? नुसतं गल्यातलंच हरवण्यासाठी देवाने निवडलं होतं का? नाही. देव एक एक स्टेप घेत पुढे पुढे नेत त्याला बरोबर त्या सिंहासनावर बसवलं ज्याच्याद्वारे तो इस्रायलाचा राजा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला परमेश्वर म्हणतो तुम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहात, परंतु आमची आत्मिक स्थिती भिकाऱ्याहून भिकारी आहे. कशा राजपुत्र राजकन्या? राजपुत्र राजकन्याकडे ताकद असतं, अधिकार असतं, बळ असतो. आणि आम्ही कोणत्याही अधिकाराने बळ नाही आमच्याकडे. आम्ही घाबरलेले, भयभीत, निराश लोक आहोत. हो प्रियांनो, उपासने प्रार्थना करत असताना यस, मनुष्य म्हणून आम्ही कमी पडतो, आम्ही दुबळे पडतो. दावीद देखील घाबरलेला आहे, तो देखील पापात पडलेला आहे. तो देखील म्हणतो देवा मी चुकलेला आहे,
मी अपराध केले, तुझ्या दृष्टिकोनाने अयोग्य ते मी केलेले आहे, परंतु ते पुढे काय म्हणतो, तुझा आत्मा माझ्यामधून काढून घेऊ. हो यस, देवा मला तुझ्या दृष्टिकोनातून मी अयोग्य गोष्टी केलेल्या आहेत. जरी मी मोठमोठे युद्ध जिंकलो, परंतु दैहिक व्यभिचाराच्या पापात मी सापडलेलो आहे. माझ्या घरातली परिस्थिती चांगली नाही. माझ्या मुलांनी अत्याचार केलेले, माझ्या विरुद्ध लढलेले आहे, त्यांनी देखील व्यभिचार केलेले आहे. त्याच्या घरातली परिस्थिती फार चांगली नव्हती. त्याची पत्नी देखील कशा प्रकारे नाचूंगा गाऊंगा तो करत गेलेला आहे, त्याची पत्नी देखील त्याच्या विरोधात बोललेली आहे, हे देखील आपल्याला माहित आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला त्याच्या घरामध्ये दिसतात. असं नाही की तो सगळं काही सर्व संपन्नच होता. मुलं, पत्नी आणि त्याचे मित्र आणि त्याचा सासरा शाऊल हे सगळे त्याच्या विरोधातच होते. तरी देखील त्याने परमेश्वराचा विश्वास पासून तो ढळला नाही. प्रेज द लॉर्ड. ढळला नाही. कौटुंबिक समस्या दाविदाच्या जीवनामध्ये होत्या. सासरा त्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता शाऊल, परंतु तरी तो ढळला नाही. त्याने घरातले वाद, घरातल्या समस्या, घरातले प्रॉब्लेम यापेक्षा देवासाठी जे राज्य मला दिलेलं आहे, ज्याचं नाव इस्रायल आहे, त्याच्यासाठी त्याने स्वतःला वावर घेतला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला कोणत्या राज्यासाठी वावर घेतला, कोणत्या राज्यासाठी निवडले? तुम्ही म्हणा नाही, आमच्या कुटुंबासाठी आम्हाला. निश्चित तुमच्या कुटुंबामध्ये एक पत्नी म्हणून, एक पती म्हणून, एक कन्या म्हणून, एक माता म्हणून जबाबदारी आहे, पिता म्हणून जबाबदारी आहे, परंतु त्याच्यापेक्षाही पुढची जबाबदारी तुमच्याकडे आहे. मी तुम्हाला निवडलं यासाठी की तुम्ही जावं आणि तुम्ही फळ द्यावं आणि ते फळ टिकावे. आमचे कोणचे फळ आहे? आमचे मुलं बाळ आमचे फळ आहे का? तेही बरबाद होते. अहो नाही, हे फळ नाही, ह्याच्या पलीकडे आहे. तुम्ही आपल्या मुलांना स्वतः धार्मिकता स्वतःमध्ये पेरा, मुलांमध्ये पेरा आणि घरानं हे दिवटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे चमकू द्या. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचा घराचा नाश होताना दिसते. मुलं मंदिराला येते, मुलं अंधकाराच्या सत्तेमध्ये चाललं, अंधकाराच्या सर्व गोष्टी तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारचे हल्ले चढवत आहे आणि तुम्ही तर सगळे भ्रष्ट. आणि मग कसल्या प्रकारचं युद्ध तुम्ही लढणार हो प्रियांनो? हे 40 दिवस त्यासाठीच आम्हाला वॉरियर नाही, वॉरियर म्हणून देवाने निवडलेलं आहे. परंतु आता वॉरियर पासून वॉरियर कडे जाण्याचा हा समय आलेला आहे की देवा तू मला जर निवडलेला आहे तर नुसतं एक निश्चितच तुम्ही आणि मी काय आहे, योद्धा आहे. आणि तुमचं आणि माझं युद्ध जे आहे, आपण जेव्हा इफिसकरास पत्रामध्ये जातो आणि त्यामध्ये आपल्याला दिसतं ना, मी नंतर ते घेणारच आहे, परंतु वचन इफिसकरास पत्र 6वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? इफिस 6:10 मध्ये, शेवटी प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. इफिस 6:10. शेवटी त्याच्या म्हणजे देवाच्या प्रभावी सामर्थ्याने, दाविदासारखं सामर्थ्य, विजयी सामर्थ्यामध्ये काय व्हा, बलवान व्हा. कधीतरी नुसतं 40 दिवसापुरतं बलवान नाही व्हायचं आम्हाला. काही लोक 40 दिवसामध्ये चांगले असतात आणि मग एकदम वीक पडून जात. नाही, कायमचं बलवान व्हा. का? पुढे लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं वाचा, 6:11. सैतानाच्या यस, पॉलिटिक्स डावपेच कोण खेळत आहे? सैतान खेळत आहे. आत्ताच मी सुरुवातीला सांगितलंय, सैतान तुमचं घर, तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमची मंडळी या सर्वांना काय करत, नेस्तनाबूत करत आहे, पाडत आहे, ठेचत आहे. त्याचे डावपेच ओळखा. पुढे आमेन. शस्त्र सामग्री कोण धारण करतो? बाळक साहेब, मी शस्त्र सामग्री धारण करून आलोय का? नाही. शस्त्र सामग्री म्हणजे त्या काळातली शस्त्र सामग्री. ओजस, शस्त्र सामग्री दाखव. शस्त्र सामग्री जी आहे ती धारण करण्याचे जे आपल्याला वेगवेगळ्या सामग्री इथे दिलेले आहे, त्यामध्ये कंबरबंद आहे, उरस्त्राण आहे, त्या शांतीची पादुका आहे, त्याचप्रमाणे जळते बाण आहे, हे या सर्व गोष्टी, तलवार आहे, कमरबंद, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. हे कोणाकडे असतात? हे सैनिकाकडे असतात. आजकाल ह्या गोष्टी नाहीये. आजकाल बंदुका आहे, हेल्मेट आहे, समोर आपण बुलेट प्रूफ जॅकेट घालतो. या सगळ्या गोष्टी आता युद्धाच्या, जसे जसे युद्ध बदलले तसे तसे या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाले. ही शस्त्र सामग्री धारण करा. परंतु आमचं युद्ध सैतान जो आहे त्या सर्व या गोष्टी नाहीये.
शैतानाला आपण जर बंदूक तलवार घेऊन गेलो तर हारून काय आपण जिंकणार? ते दिसतो का आपल्याला? कसं काय मारणार तुम्ही त्याला? कारण की इथे काय लिहिलेलं आहे, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नाही तर सत्तेबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सत्या काळोखात फिरणारे आकाशातली दुरात्मा समोर. कुठे आकाशात जाणार तुम्ही लढायला? त्याची नाही, शक्यच नाहीये. तर तुम्हाला आणि मला वेगळ्या प्रकारच्या शस्त्र सामग्रीची गरज आहे. गल्ल्यात त्याने गोट्याने हरवलंय, पुढे गल्ल्यात गोट्याने पराभव झालेला आहे. दावीद तलवारीने पण जिंकलेला आहे. पुढे आपल्याला माहिती युद्धांमध्ये तो तलवारीने आणि निश्चितच वेगवेगळ्या शस्त्राने तो जिंकलेला आहे. परंतु आता आमचं युद्ध तलवार बिलवारचं युद्ध राहिलं नाही. जर पाकिस्तानची लढाईची तर आपण तलवार चालवणार नाही. हा, आपल्या गल्ली बोळात तलवार घेऊन अनेक लोक फिरतात तिथे, है ना. अनेकांच्या हातात तलवारी आपल्याला देतात. ते असे ते युद्ध नाहीये. ते काय भीती निर्माण करणार. तर तसं नाही आपल्याला करायचंय. तर आपल्याला देवाची इच्छा आहे की तुम्ही शस्त्रधारी का? कारण की तुम्ही आणि मी देखील युद्ध लढत आहोत. आणि युद्धामध्ये काय होतं? युद्धामध्ये काय होतं? जय आणि राजा. देव अनेकदा, आता आपल्याला असं म्हणतो की देव इस्रायलाचा काय होता? सेनापती होता. इस्रायलचा पुढे राजा होता. परंतु इस्रायल कधीच हारला नाही का? अनेकदा तो हारला देखील. जेव्हा जेव्हा इस्रायल लोकांनी देवाची आज्ञा मोडली तेव्हा तेव्हा इस्रायलाला पराभूत व्हावं लागलं. येस, आम्ही युद्ध लढताना अनेकदा कमी पडणार, पराभूत होणार, अनेकदा देव पराभूत होऊ देखील देणार. यासाठी की आम्ही कमी पडलो, दुबळे पडलो तर देवाच्याकडे हाक मारावी, देवा वाचव रे आम्हाला. दावीद देखील अनेकदा पळावा लागला दावीदाला. तेव्हा तेव्हा देवाकडे त्याने हाक मारली. परत एकदा देव त्याच्याकडे धावून आला आणि त्याला परत एकदा विजय मिळाला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवाने पराभूत होण्यासाठी नाही तर विजय होण्यासाठी त्याचं योद्धा म्हणून निवडलं. त्यासाठी तुम्हाला आणि मला वॉरियर होण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती आहे सत्याचा कमरबंद. तुम्ही आणि मी सत्यामध्ये चालणं, सत्यामध्ये वाढणं हे गरजेचं आहे. लबाड करणारा उपास करतो तर हा उपास लबाडीचा उपास झालेला आहे. आणि लबाडीचा बाप कोण आहे? लबाड कोणाला आवडतं? लबाडीचा बाप कोण आहे? तर तुम्ही त्याचा उपास करायला लागले. इथे लबाडी करतात आणि उपास करतात तर मग तो लबाडीचा बाप जो आहे ना त्याच्यासाठी उपास केलेला आहे. दुसरी गोष्ट इथे आहे की नीतिमत्वाचं ओरस्थान. आपण नेहमीच म्हणतो की आधी माझी धार्मिकता आणि माझ्या नीतिमत्वासाठी झटा, म्हणजे मी सर्व काही धार्मिकतेमध्ये वाढायचं आहे. आणि ते काय आहे? उरस्त्रान म्हणजे समोरचं तुमचं जॅकेट. शांती, सुवार्तेची पादुका चढवा. येस, आपल्या पायामध्ये जे शूज आहे ते कशाचे असल्यामुळे? शांती. तुमचे मार्ग शांतीचे मार्ग आहे. ज्या घरामध्ये तुम्ही जातील तिथे शांती असो. तुमचे पावलं हे त्या घरासाठी, तुमचे पावलं त्या घरासाठी काय करत आहे? शांती प्रस्थापित करतील. ज्या घरामध्ये जातील तिथे शालोम म्हणा. का? कारण की तुमच्या येण्याने त्या घरामध्ये शांती प्रस्थापित. आज तुमच्या घरामध्ये भांडणं आहे, तुमच्याकडे वादळ आहे, तर तुम्ही ते उपास आणि प्रार्थना करतात. तुमच्या पावलामुळे काय घरामध्ये काय स्थापित होणार आहे? शांती. हे विजय आहे. कोण आहे? शैतान अशांतीचा देव आहे, तर तुमच्यामध्ये देव शांतीचा देव, ज्याला शांतीचा अधिपती म्हटलेला आहे, येशू उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचं बघा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की विश्वासाची ढाल हाती घेऊन उभे राहा. विश्वासाची ढाल. येस, आताच आपण बघतो विश्वासाने लढा. कारण की आपल्याला माहिती आहे माझ्या हातामध्ये जोपर्यंत ढाल आहे तोपर्यंत मला कोणी काही माझं बिघडू शकत. किती बॉम्ब टाका, किती तलवार चाला, किती बाण सोडा, किती भाले चालवा, कशाने मी स्टॉप करणार आहे त्याला? ढालने. आणि ती ढाल कोणाशी आहे? विश्वासाची ढाल. परमेश्वर ती विश्वासाची ढाल जर तुम्हाला देत आहे तर त्या विश्वासाच्या द्वारे विजय हा तुमचा होणार आहे. किती पण बाण चालू द्या, विश्वासाच्या द्वारे तुम्हीच विजय ठरणार. आणि पुढे असं लिहिलेलं आहे शिरस्त्राण, हेल्मेट हे कशाच्या असायला पाहिजे? तारणाचे. यस, तुम्ही आणि मी तारलेले, वेगळे केलेले लोक आहोत. आणि त्यामुळे तुमचं डोकं जे आहे त्यामध्ये तुम्ही पक्क जाणून घ्या, मी तारलेला व्यक्ती आहे, मी वेगळा केलेला व्यक्ती आहे. माझं डोक्यामध्ये माझा येशू असतो, माझं मस्तक, आणि माझ्या मस्तकावर शिक्का मारून मला वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
मागे आपण बघितलं प्रगटीकरणामध्ये त्यांच्या डोक्यावर पिता आणि पुत्राच्या नावाने शिक्का मारलेला आहे. तुमच्या माझ्या डोक्यावर 666 शिक्का नाही, तर पिता आणि पुत्राच्या नावाचा शिक्का मारून वेगळं केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तारलेले लोक म्हणून ओळखले जातात. म्हणजे देवाचं वचन, आज देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या हातामध्ये, प्रियांनो, प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आपण 40 दिवसामध्ये ते वचन वाचत आहात. ती तुमची आणि माझी तलवार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही तलवार आपल्याला चालवावीच लागणार आहे. कोणाच्या विरुद्ध चालवावी लागल? सैतान व सैतानी योजनेच्या विरुद्धच नव्हे, तर जगातल्या कोणत्याही परिस्थितीच्या विरोधात ही तलवार चालणार. ही तलवार चालणार. ही बाब तुम्ही कुठे देखील विसरता कामा नाही. ही बाब तुम्ही कधी देखील विसरता कामा नये. येशू ख्रिस्त देखील पहिलं युद्ध जेव्हा लढायला उभा राहिला उपासाच्या नंतर, तेव्हा कशाच्या द्वारे जिंकला होतो? उपासानंतर सैतानाने त्याला जेव्हा परीक्षेत पाडलं, प्रत्येक वेळेस त्याने काय म्हणलं? शास्त्रलेख असं सांगतं. वचनाच्या द्वारे, वचनाची तलवाराच्या द्वारे पहिलं युद्ध सैतानाचे तो तिकडे जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला जिंकायचं, त्यामुळे नुसतं वाचणं पुरेसं नाही. वाचणं पुरेसं नाही. सैतानाने अटॅक केला की आपण म्हणतो आता मी जातो घरी, आता मी बायबल वाचतो, वचन शोधतो आणि मग मी तुझ्यावर अटॅक केलं. गेलं तिकडे हारले तुम्ही. रस्त्यावर बायबल घेऊन फिरणारे तुम्ही. सैताने अटॅक केला तर कुठे जाणार मग? भागो पाळक साहब के पाळक साहेब वचन दो, कौन सा वचन से हमको लढणे. ती तलवार कशी काय चालणार आहे? तलवारासाठी ते वचन तोंडपाठ असणं गरजेचं आहे. या 40 दिवसामध्ये नुसतं वाचणं नाही, तर वचन तोंडपाठ करा. प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊन वचन आम्हाला सांगतं की तुमच्या हृदयात, अंतकरणात ते ठसवा. ते ठसवणं देखील गरजेचं आहे. नुसतं वाचून 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 काय, इथे पोथी वाचणं नाहीये. इथे तुम्हाला वाचल्यानंतर ते पाठ करा. पाठ केल्यानंतर ते हृदयात आचरणामध्ये येऊ द्या. मग तुम्हाला देव विजय देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे जर ते वचन तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये आहे, अंतकरणामध्ये, तुमच्या कपाळपट्टीच्या दार बायाला लावलेलं आहे, तुमच्या घरामध्ये वितरत्र ठेवलेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ते वचन वाचणार, जेव्हा जेव्हा घरातले लेकरं वाचणार, सैतान देखील वाचणार, ते म्हणाले वचनाच्या द्वारे प्रोटेक्ट केलेले लोक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि या दिवसामध्ये प्रियांनो, आम्ही वचन वाचणं निरंतर सुरू ठेवावं. नुसतं ह्या पुरतेच नाही, तर तुम्हाला जिंकायचं आहे, तर जिंकण्यासाठी देखील युद्ध तुमच्या पाहिजे. आणि जर तुम्ही ते ठेवतात, तर मला सांगू द्या, सैतानाने किती पण अटॅक केले तर तुम्ही चिंतेमध्ये सापडणार नाही. तुम्ही वॉरियर नाही, तर तुम्ही वॉरियर दिसणार आहात. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही वॉरियर आहात, वॉरियरचं काम काय? नुसतं हत्यार घेऊन बसायचं नाही, त्याला लढायचं असतं आणि विजय देखील प्राप्त करायचं आहे. तर तुम्हाला विजय प्राप्त करण्यासाठी काय, कोणावर विजय प्राप्त करायचा? माझ्या घरातले लोक संकटात आहे, समस्यात आहे, मी वॉरियर आहे. मी माझ्या लोकांसाठी, माझ्या घरच्या लोकांसाठी युद्ध जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझे सर्व लोक वॉरियर झाले, तर मी माझ्या मित्रांसाठी, माझ्या नातलगांसाठी युद्ध लढणार आहे. ते पण जिंकलं, माझ्या मंडळीमध्ये मी जाणार आहे, तिथे वॉरियर म्हणून अनेक युद्ध मंडळीच्या लोकांसाठी जिंकणार आहे. त्याच्यामध्ये माझं साक्ष ही महत्वाची असणार आहे. आणि अशा प्रकारे एक 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 युद्ध जिंकत 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 शेवटी तुम्ही कुठे पोहोचतात? सिंहासनापर्यंत. प्रेज द लॉर्ड. सिंहासनावर कोण बसतं? राजा बसतो. सिंहासनावर कोण बसतं? राजा बसतो. मुकुट कोणाला मिळतात? राजा राजकन्याला मिळतात. आणि एक दिवस देव म्हणतो, शाबास तुला विश्वास असा, तू आपली धाव संपवली, चल आता तुझा नीतिमत्वाचा मुकुट वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या मुकुटा तुझ्या डोक्यावर ठेवण्यात येणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, बगैर युद्ध जिंके कैसे क्या मुकुट मिलेगा? बगैर युद्ध जिंकले कसं काय तुम्ही विजयी होणार आहे? युद्ध लढायचं आहे. आणि युद्ध लढायसाठी तुमची ताकद, माझी ताकद कामात नाही, तर कोणाची ताकद लागल? परमेश्वराचं सामर्थ्य. आणि या दिवसामध्ये उपास आणि प्रार्थनेच्या द्वारे काय मिळतं तुम्हाला? सामर्थ्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. कदाचित शरीर कमकुवत होतं, शरीर दुबळं होत असेल, परंतु आत्मा बलशाली होतो. प्रेज द लॉर्ड. बळकट होतो. परंतु हे करण्यासाठी विश्वास आणि उपवास प्रार्थना करा, चिंता घालवा आणि येशूसाठी
विजय राहा. प्रार्थना करू. प्रभू आम्ही धन्यवाद देतो कारण की परत एक वार तुझ्या विजयी वचनाच्या द्वारे, तुझ्या पवित्र परमेश्वर मार्गदर्शक वचनाच्या द्वारे तू आमचा ताबा घेतलेला आहे. जे आम्ही निराश हो, आम्ही जे भरकटलेलो, जे आम्ही उपास ठेवत आहोत, जे आम्ही 40 दिवसामध्ये आपली वाटचाल आशीर्वादित होईल असं ठरवत आहोत, परंतु काही देखील आम्हाला या 13 दिवसानंतर दिसत नाही. हो पवित्र परमेश्वर, उपासाचे उर्वरित 27 दिवसच राहिलेले. हो पवित्र पिता, 1/3 उपास आम्ही पूर्ण केलेला आहे, परंतु आजवर तो विजय आम्हाला दिसत नाही. आणि परत एक वार येशू तू आम्हाला सांगत आहे, बलाने नव्हे पराक्रमी नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हो तुझे पराक्रम, माझे पराक्रम इथे काम करणार नाही. या वेळेस माझं संपूर्ण समर्पण देवाच्या हाती मला करायचं आहे. जर मी देवाला समर्पित झालो, माझे सर्व काही देवाच्या हाती दिलं, देव माझ्यासाठी युद्ध लढल आणि देव माझा उपयोग एक योद्धा म्हणून करणार आहे. आणि यासाठी पित्या या दिवसामध्ये माझ्या चिंता, माझे दडपण, माझी निराशा, माझी भीती, माझ्या अडचणी याचा मोठा डोंगर माझ्या समोर उभा आहे पित्या. आणि त्याच्यापासून मी विभक्त, त्यापासून मी पळू शकत नाही, त्याच्या खाली मी दबलो आहे. बाप्पा माझी सुटका कर, माझ्या घराची सुटका कर, माझ्या कुटुंबाची सुटका कर. आणि ते तू म्हणत आहे, जो तू विश्वासणार आहे, जो तू प्रार्थनाशील आहे, जो तू देवाला ओळखतो, जो तू तारलेला आहे, जो तू वेगळा केलेला आहे, तुला मी दाविदासारखा योद्धा बनवतो. दाविदाचे सर्व भाऊ घाबरलेले होते, परंतु दावीद हा उभा राहिला आणि तो लढला आणि विजय देखील झालेला आहे. कदाचित आमच्या घरातले सर्व पराभूत झालेले लोक असतील, घाबरलेले लोक असतील, परंतु ज्या अर्थी देवाने मला निवडलेलं आहे, देवाचं सामर्थ्य माझ्यावर उतरत आहे, देवाचा उपवास मी करत आहे, मी माझ्या घराण्यासाठी युद्ध जिंकणार आहे, मी माझ्या घरासाठी युद्ध जिंकणार आहे, मी माझ्या मंडळीसाठी युद्ध जिंकणार आहे. मी वॉरियर नाही, मी वॉरियर होणार आहे पित्या. आणि यासाठी माझा उपवास असतो पित्या. कारण की मी जर घाबरतो, भयभीत होतो, तर शैतान मला आणखीन दाबणार, आणखीन ठेचणार. परंतु मला देवाने सामर्थ्य दिले, शैतान व शैतानाच्या दूतांना हरवण्याचं बळ ख्रिस्तामध्ये मला दिलेलं आहे. कारण की पित्या हे युद्ध माझं नव्हे तर परमेश्वराचं युद्ध आहे, परंतु लढायचं मला आहे. माझ्या हातामध्ये जे काही आहे, जे काही ज्ञान आहे, जे काही बुद्धी आहे, जे काही ताकद आहे, जे काही विचार आहे, जे काही धन आहे, ते सर्व देव उपयोगात आणणार आहे. ज्या प्रकारे दाविदाचे गोटे देवात उपयोगात आणलेले आहे, मोशेची काठी उपयोगात आणलेली आहे, त्या प्रकारे माझ्यामध्ये जे काही आहे पित्या ते काही देखील नाही, गोटे देखील काहीच नाही, लाठी देखील काही नाही, परंतु पित्या त्याच्याद्वारे तू राष्ट्र जिंकून दिलेले आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे देखील काही नाही, जे आहे मी तुझ्या हाती देतो पित्या, मला विजय तू देणार आहे, हा माझा विश्वास आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.